नितीनजी हे आमचे नेते आणि मार्गदर्शक आहेत, त्याच्यामुळे आता ज्या काही महापौराच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि चर्चेनुरूप त्या संदर्भातली एक रूपरेषा ही ठरवण्यात आलेली आहे। जी काही नावं आहेत त्या नावांच्या संदर्भात काही निर्णय जे आहेत ते उद्या किंवा परवा घेतले जातील आणि जी काही रूपरेषा ठरली आहे त्या रूपरेषेनुसारच ही नावं फायनल होतील। आमचे जे काही महानगराचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, हे मिळून त्या संदर्भात अंतिम निर्णय करतील। नागपूरचं काय सांगाल? इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं समीकरण दिसत आहे त्या ठिकाणी काही चर्चा झाली का? बाकी ठिकाणी ओव्हरऑल चर्चा झालेली आहे। ओव्हरऑल चर्चा झालेली आहे। त्या ठिकाणचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांना आम्ही नेमकं काय करायचं आहे तशा संदर्भातली लाईन घेऊ आणि त्यानुसार पुढची कारवाई होईल। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रेझेंट केले जात आहे। शपथविधीची चर्चा आहे। असं आहे की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी। त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं